जतमध्ये फडणवीसांच्या शिलेदाराने गड खेचून आणला. गोपीचंद पडळकरांचा मोठा विजय. विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघात मोठा बदल झालेला आहे आणि भाजपच्या गोपीचंद पडळकर यांनी विजय खेचून आणलेला आहे. गोपीचंद पडळकर यांना 10,97,064 एवढी मतं मिळालेली आहेत, तर विक्रम सावंत यांना 72,661 एवढी मतं मिळाली आहेत. पडळकर यांनी 37,103 एवढं मताधिक्य विजय खेचून आणलेला आहे. आणि जत विधानसभा मतदारसंघावर मागील निवडणुकीत काँग्रेसच्या विक्रम सावंत यांनी विजय मिळवला होता, तर या निवडणुकीत भाजपाच्या गोपीचंद पडळकर यांनी विजय मिळवलेला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा जत विधानसभा मतदारसंघ भाजपाकडे गेलेला आहे. आज महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल झाला. जत विधानसभा मतदारसंघातील जनतेनं भारतीय जनता पार्टी महायुती, राज्याचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाह साहेब यांच्यावरती विश्वास ठेवून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मोठ्या फरकानं विजय केलं. मी आज विजय झालो याचं सर्व श्रेय भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते, जत विधानसभा मतदारसंघातील सर्व सुज्ञ जनता, तिथले युवा मित्र, महायुतीचे घटक पक्षातील सर्व नेते मंडळी, कार्यकर्ते यांना जाते. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विधानसभेची संधी मिळाली, या संधीचं सोनं करण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेन. मी आमदार झालो याचा मला 100% आनंद आहे, परंतु देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा आले याचा मला 1,00,000% आनंद आहे. ज्या महाराष्ट्रानं जातीयवादातून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, पण हा महाराष्ट्र सुज्ञ आहे. थोतांड पुरोगाम्यांच्या नादाला न लागता महाराष्ट्र हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिला, याचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे की आयुष्यात ह्याच्यापेक्षा दुसरा आनंद मला कुठला असू शकणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जत.